काय माहित हो त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात, का घालतात आई सांग. प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई काय केलं का माझ्या बाबाने, माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं. आणि प्रेत पेटवल्यावरती पोरं विचारतात आई पेटलाय माझा बाप, काय केलं का आई माझ्या बाबानं, काय. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतात तू आज ग्राउंड मध्ये खेळत का नाही, का खेळत नाही. ते पोरग म्हणतं माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, आज पडते माझ्या पोटात म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला परत बाबा नाही रे, तुला परत बाबा नाही. ते पोरग घरी जाताना आईला म्हणत आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आई खाली बसते आणि तिला चक्कर येते. पहिला म्हणणं या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या 10व्याला आहेत. एवढा तमाशा ह्या दारूने केलाय. तुमचं काय मत आहे. त्याच्या पुढचं ऐकलं होतं महिला म्हणतात तुमचं डोकं बंद होईल. 1.5 वर्षाचं पोरग आहे बाईला, नवरा तिचा पिऊन मेलाय, नवऱ्याचा पिंड पडतोय नदीवर, आणि ती बाई मुलाला स्तनातलं दूध पाजते. त्या पोराचं पाप सांगा मला, आणि त्याने जगायचं कसं एवढं सांगा. सांगा बसलेली माणसं, अरे तुमच्या पोराच्या वरातींना तुम्ही दारू देता, तुमच्या पोरांच्या लग्नाला तुम्ही दारू देता, तुमच्या पोरांच्या वाढदिवसाला लोकांना दारू पाजता का. संपवायचं आहे का लोक तुम्हाला. त्या 1.5 वर्षाच्या पोराने कुणा का जगायचं. एक म्हातारी येते आणि ती म्हातारी पदर काढते त्या बाईचा, आणि त्या पदरा खालून ते 1.5 वर्षाचं पोरग ओढते. दूध पिणार कशाला माहितीये का, शेवटच्या बापाचं दर्शन घ्यायला. आणि ते पोरग त्या पिंडावर भात ठेवला का ते पोरग प्रेताजवळ गेलं त्या पिंडाजवळ, तर ते पोरग भात पाहिल्यावर हसत आहे. कीर्तनाला आलेले सगळे दारुडे धनात ठेवा नालायको, हे सगळे बेवडे नीट ऐका. दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, हातपाय लोह्याला दारू वापरा, बाथरूमला सुद्धा दारूच नेत जा डब्यात. फक्त नालायको माझं एकच ऐका, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुम्ही तसे भरपूर दारू प्या. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही परत. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. महिला मंडळ तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुमचा पती जाईल माहेर हा शब्द तुम्ही सोडून द्या. एक भाऊ बहिणीची सेवा करणारा नाहीये, बहिणीच्या इस्टेटीवर नजर ठेवणारे भाऊ आहेत. तुमचं काय मत आहे. तो काळ संपला, महिला संपला. तुमचा फाटक्या धोतरातला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला माहेर मोकळा आहे. अगं उद्या ती येणार आहे ना, मठ भिजत घाल ना थोडे, तिला मटकी आवडते. पापड कर ना, लोणचं कर ना. अगं कैऱ्या निघल्यात का, हा 4 दिवस राहू दे. ती येणार आहे ना, मग तिला पिशवीत घालून 5-6 देता येतील. कुणाची भाषा, बापाची भाषा. आणि ते कैऱ्या घेऊन जाईल ना ती. आणि असं कर ना ग, कैऱ्याने आणि थोडे पिकलेले असले तर ते खातील पोरं.
हे प्रेम तुम्हाला बाप गेल्यावर नाही. बाप गेल्यावर भाऊ तुमचा सोन्यासारखा असू द्या, त्याची बुद्धी थोडी तरी ढासळतेच. आणि ज्या घरात विधवा मुलगी असते ना, त्या मुलीचा बाप का जगतो माहितीये का महिला म्हणलं तुम्हाला? फक्त माझी मुलगी जिवंत आहे म्हणून मी जगतो. का? माझ्या मुलीच्या अंगावर सुंदर साडी आहे, हे फक्त मी आहे तवरच आहे. एकदा मी नसेल तेव्हा माझ्या मुलीला कोणी नसेल. आणि सगळे दारुडे पोर आहेत नाही 18 ते 22चे. तुम्हाला एक चॅलेंज करतो मी, चॅलेंज. 70 रुपये मी आता देतो तुम्हाला इथं, आता इथं. तसे 2000 देतो. 2000 रुपये माझ्याकडून तुम्ही आत्ता घ्यायचे. 70 रुपयाचे एक बंटी बँडेज करायचा हाताला, ते बेल्ट गळ्यात घालायचा, 2-3 ठिकाणी चिकट टेप लावायचे जसं काय जखम झाली, आणि अख्ख्या गावात हिंडायचं. आणि मला फक्त 200 रुपये आणून दाखवायचे बस. मी तुला 2000 देतो, 1800 तुला घे, मला 200 दे. कोण तुम्हाला गावात 200 रुपये देतोय मला पाहू द्या. देईल कोण? देईल? अरे लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेतात, सीझन संपल्यावर सोडून देतात. तुम्हाला कोण देईल? आता एवढं 5-6 महिने गंमत आली म्हणून तुमची थोडी गरज आहे. एकदा मी संपल्यावर तुमच्या 10व्याला सुद्धा कोण येतात? अरे तुमचा वापर यूज अँड थ्रो आहे, यूज अँड थ्रो. सीझन आलं का जवळ करायचं, सीझन संपला का गेम करायचा. तुम्हाला वापरून घेतलं ह्या लोकांनी, वापरून. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण एक ध्यानात ठेवा, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. तरुण पोरं दंगली बिंगली पासून लांब राहा. 12 महिने बोंबलतोय मी कीर्तनात. टपऱ्या बिपऱ्या पेटवल्यापासून बाजूला राहा. बावळाटपणा करू नका. हे लोक सीझन पुरता तुमचा कार्यक्रम करतील. मोबाईल मध्ये कॅमेरे आहेत लोकांच्या. जर तुम्ही एखादी टपरी पेटवताना क्लिप मध्ये सापडले, 10 वर्ष आतमध्ये ते तर मरू द्या. पण पोरांनो, नोकरी नाही, इथं टपरी टाकायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. येतो. आता तुम्ही शेतकरी आहे, उद्या एखादा BSc ॲग्री झाला, त्याला दुकान टाकायचंय खताचं. उद्या एखाद्याने बी फॉर्म केला, मेडिकल टाकायचंय. पोरांनो तुम्हाला भविष्य, मी स्वतः शेतकऱ्याचा पोर आहे चांगला. इथून पुढचा शेतकरी फक्त शेतीला जॉईंट धंदा असेल तरच जगेल. नुसत्या शेतीवर लग्न होणार नाही. तुम्हाला टपरी टाकायला सुद्धा लायसन लागतं, परवाना लागतो. हो, एवढे काल वादळ झालं तरी गंभीर गुन्हे मागे घेतले जात नाहीत. तुम्ही हातानं मराल, इंद्रिकरला घोडा लावा. माझं मत नाही, पण मी खोटं सांगतोय का एवढं सांगा. उद्या तुमच्या आईला स्वप्न आहे, तुमच्या बापाला स्वप्न आहे, फी भरून त्याने तुम्हाला इंजिनियर केलंय, MPSC दिली तुम्ही. उद्या जर नोकरी लागायला चुकीचा फॉर्म मिळाला, कार्यक्रम यशस्वी झाला, भावनेच्या आरी लोक तुम्हाला मानतील. आता हे मी बोलतोय अजून मशीन थोडं चांगलंय म्हणून मा कीर्तन ऐकत आहे. उद्या माये 2-4 दात पडल्यावर तुम्ही का आला तारीख घ्या. तुम्ही म्हणाल त्याच्या दातातून हवा जाते. आता काही बोलत होतो. हा विनोद नाही, त्यांना ते की तुमच्या बरे हो. युवक कार्यकर्ते, युवक थुकेल तंबाखू वाळून खातोय का आता युवक शिजला. पावसाळ्यात संपल्यावर खेकडं निघत नाही. तुमचं काय मत आहे? फक्त तरुण पोरं मला सांगा, मी बोलतो हा विनोद आहे का? उद्या आपल्या बायकोनं आईनं दागिने मोडले, आपल्याला डॉक्टर केलंय. उद्या महिला पोरीनो एक व्हेरिफिकेशन दाखलं जर चुकीचं मिळालं तर सगळा कार्यक्रम. अरे आम्ही एवढे खरे वागतोय. आम्ही आता चोऱ्या केल्या नाही, लबाड्या केल्या नाही, बलात्कार केले नाही,
कोणावर खून केला नाही, एखादी पतसंस्था बँक खाली नाही, तरी आम्हाला खरं बोलण्याचा एवढा त्रास होतो, तेव्हा तुमचं काय होईल? आम्ही तर 30 वर्ष डांबरीवर जगतो फक्त लोकांसाठी. आम्हाला काय घरी जाऊ याची गॅरंटी नाही. मी आतापर्यंत किती फिरलो असं, माझ्या इतका फिरलेला माणूसच नाही. आज 1900 होईल दिवसभरात.